नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या यव आणि त्यव या कथासंग्रहातली कथा एखाद्याची टोपी. ऐकूयात. माणसं जन्माला येताना चेहऱ्यावर एक विशिष्ट भावरेषा घेऊनच जन्माला येतात. चेहऱ्यावरच्या या भावरेषा पुढे पुसल्या जात नाहीत. हे कायमचे भाव घेऊन माणसं जन्मभर वावरतात. परिस्थितीनुसार किंवा प्रसंगानुरूप त्या भावात सूक्ष्मसा बदल होतो, नाही असं नाही, पण मूळ भाव लपून लपत नाही. खोटं वाटतंय? पुरावा हवाय तर मग कुठल्याही प्रसंगाचा 20-30 जणांचा एखादा ग्रुप फोटो निहाळा ना. फोटोग्राफरनं कितीही स्माईल प्लीज असं सांगितलं तरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर एका छापाचं आल्हाददायक स्मित कधीच दिसत नाही. ज्यावेळी कॅमेरा क्लिक होतो त्या विशिष्ट अशा एका क्षणासाठी सुद्धा मूळचे भाव लपवता येत नाहीत. ग्रुप फोटोतल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव वेगवेगळे दिसत असतात. ग्रुप फोटोचा एक राहू द्या, पण आपल्या आजूबाजूचे चेहरे तुम्ही कधी निहाळलेत का? नाही नाही, म्हणजे फुलाफुलांच्या पातळातले चेहरे नाही बरं का. जनरल चेहरे म्हणतोय मी, तर ते चेहरे कधी बारकाईनं पाहिलेत का? एखादा चेहरा हसरा दिसतो, एखादा रडका दिसतो, एकाचा भांडखोर तर दुसऱ्याचा चिंताग्रस्त, काहींचा कोरा करकरीत, म्हणजे कसलेच भाव नसलेला. मला तर वाटतं ना, अशी माणसं पुढे स्थितप्रज्ञ वगैरे होत असावीत. रागीट, लबाड, चिडके, प्रेमळ, निर्लज्ज, घाबरट असंख्य चेहरे आपल्याला दिसतात. आणि या माणसांच्या नशिबी येणारे प्रसंग देखील त्यांच्या चेहऱ्यांना साजेसे असतात. म्हणजे असं की हसऱ्या चेहऱ्याच्या माणसाची कामं चटा 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 त्याच्या मनासारखी पार पाडतात, तर बिनसलेल्या चेहऱ्याच्या माणसाचं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं बिनसलेलं असतं. आमच्या गोव्याचे दिगू अण्णा, ते अशा बिनसलेल्या चेहऱ्यांच्या रेषांपैकी एक. साहजिकच त्यांचं एकही काम सुरळीतपणे पार पडत नाही. अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हणजे 4 लोकांच्या बैठकीत बसून चहा पिताना चहाचा कप ओठाजवळ नेता नेता नेमक्या दिगू अण्णांच्याच कपात माशी पडते. दिगू अण्णांना सर्दीहून शिंक येते. खिशातला रुमाल काढण्यासाठी त्यांचा हात उजव्या खिशात जातो, त्यावेळी तो शिंचा रुमाल नेमका डाव्या खिशात असतो आणि त्यामुळे फुटणाऱ्या शिंकेच्या शिंतोड्यांना ते हातरुमालात पकडू शकत नाहीत. परिणामी आजूबाजूच्या मंडळींच्या अंगावर तुषार उडतात आणि ती माणसं दिगू अण्णांकडे रागाने बघतात आणि मग दिगू अण्णा विलक्षण संकोचतात. आता 4-5 महिन्यांपूर्वीची गोष्ट सांगतो. दिगू अण्णांना काही कामासाठी बाहेरगावी जायचं होतं. आदल्या दिवशी संध्याकाळी त्यांना काही किरकोळ खरेदी करायची होती. त्यात स्वतःसाठी एक टोपी घ्यायची होती. आता टोपीची खरेदी किती सामान्य गोष्ट आहे, पण नाही ना. दिगू अण्णांची टोपी खरेदी आहे ना, मग कुठेतरी काहीतरी बिनसलं पाहिजे. म्हणजे झालं काय, तर त्या संध्याकाळी एका टोप्यांच्या दुकानात आम्ही शिरलो. दुकान छोटंसं होतं. त्याचा मालक मात्र तरतरीत दिसत होता बरं का. काय देव साहेब, स्मितहास्य करत त्याने विचारलं, यांना टोपी हवी आहे?" दिगू अण्णांच्या का डोक्याकडे बोट दाखवत मी म्हणालो. मालकानं आपली नजर दिगू अण्णांच्या डोक्याकडे वळवली. मग तो आपल्या टोप्या मांडून ठेवलेल्या 4-2 कपाटांवरनं ती नजर फिरवत राहिला आणि चक्क असा आवाज काढत म्हणाला, "नाही हो, तुमच्या साईजची टोपीच नाही." हे ऐकताच इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा माझं लक्ष दिगू अण्णांच्या डोक्याकडे गेलं आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती अशी की सर्वसामान्य माणसापेक्षा दिगू अण्णांच्या डोक्याचा आकार बराच मोठा आहे. "अण्णा, ही पूर्वीची टोपी तुम्ही कुठे घेतली होती हो?" मी कुतूहलानं दिगू अण्णांना विचारलं. "काय, इथेच कुठेतरी घेतली होती बुवा. चल चल, जाऊ दे, दुसऱ्या दुकानात बघू." असं म्हणून दिगू अण्णा घाईघाईनं पायऱ्या उतरून चालायला सुद्धा लागले. मी सुद्धा मग त्यांच्या मागून निघालो आणि त्यानंतर 10-12 टोप्यांची दुकानं फिरून सुद्धा आम्हाला त्यांच्या मापाची टोपी काही मिळाली नाही.
एका ठिकाणी तर दुकानदारानं टेप घेऊन चक्क दिगू अण्णांच्या डोक्याचं माप घेतलं आणि तुमच्यासाठी स्पेशल टोपी बनवावी लागेल असं त्यांना सांगितलं. आता यवाना दिगू अण्णा चिडले. अख्ख्या गिरगावात आपल्या मापाची टोपी मिळू नये म्हणजे काय? आणखीन थोडी तंगडतोड करून आम्ही 4-6 दुकानं विंचरून काढली. शेवटी झक मारते ती शिंची टोपी असं म्हणत दिगू अण्णांनी टोपीचा नाच सोडायला आणि एक लहानसं एकच कपाट असलेलं टोप्याचं दुकान दिसायला एकच गाठ पडली. आता मोठी मोठी दुकानं पालथी घातली, याच्याकडे काय मिळणार आहे माझ्या साईजची टोपी? दिगू अण्णा अगदी निराश स्वरात म्हणाले. बघूयात की खरं. असं म्हणून मी त्या दुकानदाराला म्हटलो, यांच्या साईजची टोपी हवी आहे. पाहतो हां. असं म्हणून दुकानदाराने एक टोपी काढली. आश्चर्याची गोष्ट अशी की आत्तापर्यंत पाहिलेल्या टोप्यांपेक्षा ही टोपी थोडीशी मोठी होती. म्हणजे दिगू अण्णांना चालण्यासारखी होती बरं का. मोठ्या आनंदानं दिगू अण्णांनी आपल्या डोक्यावरची जुनी टोपी कोटाच्या खिशात ठेवली आणि नवीन डोक्यावर चढवली. अरे अरे अरे, आपण ती वरच्यावरच राहिली. दिगू अण्णांनी दोन्ही हातांनी थोडा जोर दिला, पण एखाद्या हट्टी मुलाप्रमाणे ती खाली जायला काही तयार दिसली नाही. मग दिगू अण्णांचा चेहरा पुन्हा हिरमोसला. तुम्हाला रंग वगैरे आवडलाय का ते बघा जरा. बघा बघा. नाही नाही, म्हणजे पसंत असेल ना तर मी ही टोपी मशीनमध्ये घालतो, थोडी मोठी करून देतो. म्हणजे टोपी मोठी करता येते का? वा. एका नव्या आशेचा नाजूकसा अंकुर दिगू अण्णांच्या डोक्यात उगवला. अहो थोडीशी म्हणजे काय, आपल्याला हवी तितकी मोठी होते. असं म्हणून दुकानदारानं ती जवळच्याच एका मशीनमध्ये ठेवली. स्क्रू पिरगळले, हँडल फिरवलं आणि 2-3 मिनिटात मशीनमधली टोपी काढून दिगू अण्णांच्या डोक्यावर ठेवत म्हणाला, बघा बघा कशी झक्क बसली आहे का नाही. आणि अहो खरंच ती टोपी व्यवस्थित बसली होती. दिगू अण्णा खुश झाले. गिरगावातल्या एका दुकानात का होईना पण हवी तशी टोपी मिळाली आणि इतका वेळ केलेली पायपीट सार्थकी लागली म्हणून मीही खुश झालो. 4.5 रुपये मोजून दिगू अण्णांनी टोपी घेतली आणि आम्ही आनंदानं दुकानातनं बाहेर पडलो. आम्ही 2 पावलं आयटीत चाललो असू नसू एवढ्यात आणखीन एक टोप्यांचं दुकान दिसलं. सहज चला आपली गंमत म्हणून इथल्या दुकानात बघू की टोपी. असं म्हणून दिगू अण्णा दुकानाच्या पायऱ्या चढून आत गेले सुद्धा. त्यांच्या डोक्याच्या साईजचा टोपीचा शोध मला सत्याच्या शोधासारखा बिकट वाटल्यामुळे पुन्हा आणखीन टोप्यांच्या दुकानात शिरायला मी थोडा नाखुश होतो. पण दिगू अण्णा आधीच आत शिरलेले असल्यानं नाईलाजानं मी सुद्धा आत शिरलो. माझ्या साईजची टोपी आहे का हो? त्यांनी विचारलं. तुमच्या साईजची ना, लगेच देतो की. असं म्हणून दुकानदारानं कपाट उघडलं आणि एका मिनिटात झकासपैकी टोपी काढून दिली. पुढच्या क्षणी ती दिगू काकांच्या डोक्यावर विराजमान झाली आणि धक्का देणारी गोष्ट अशी की ती टोपी बिलकुल फिट्ट बसली. जणू काही दिगू अण्णांच्या डोक्याचं माप अगोदर घेऊन खास त्यांच्या डोक्यासाठीच ती बेतलेली असावी. दिगू अण्णांच्या चेहऱ्यावरच्या रेषा क्षणार्धात बदलल्या ना. हा बदल इतका ठळक होता की दुकानदार त्यांना म्हणाला सुद्धा, इतके नाराज का होता नाहीत? वास्तविक बरोबर साईजची टोपी मिळाली म्हणून तुम्ही आनंदाने उड्या मारायला पाहिजे होत्या ना. ही टोपी आहे ना, ही तुम्ही जरा बाजूला ठेवा, मी लगेच आलो. असं म्हणून दिगू अण्णा रस्त्यावर आले. आता त्यांचा बेत काय असावा मला कळेना. मी त्यांच्या मागोमाग चालायला लागलो. आपण ती मगाशची टोपी आहे ना परत करून टाकू. उगा मशीन आणि फिशीनमध्ये घातलेली टोपी हवी आहे कशाला? शिवाय मला तिचा रंगसुद्धा विशेष आवडलेला नव्हता आणि मुख्य म्हणजे माझ्या डोक्याला ती तशी ह्या टोपीसारखी व्यवस्थित बसतही नाही, दिगू अण्णा मला सांगत होते. अहो पण दिगू अण्णा, आता एकदा घेतलेली टोपी तो परत कसा घेईल आपल्याकडनं? मी वस्तुस्थिती समजून सांगितली. दरम्यान आम्ही त्या मगाच्या छोट्या दुकानासमोर पोहोचलो सुद्धा. आज शिरून दिगू अण्णा म्हणाले, अहो अहो ही घ्या तुमची टोपी परत, मला मिळाली माझ्या साईजची टोपी. दुकानदार बघत राहिला. पैसे परत देतोय ना. दिगू अण्णांनी टोपी त्याच्यासमोर ठेवली सुद्धा. एकदा विकलेला माल आम्ही परत घेत नसतो साहेब, शांतपणे त्या दुकानदारांनी सांगितलं. अहो पण माझ्या साईजची कुठे ही? मशीनमध्ये घालून तर तुम्ही मोठी केली ती.
दिगू कुरकुरले. साहेब, पण तुम्ही ती विकत घेतलीत का नाही? काय हो? काय हो? विचारलं होतं का नाही? यांना टोपी मशीनमध्ये घालायच्या अगोदर विचारलं होतं का नाही? दुकानदारानं आता माझी साक्ष काढली. नाही नाही, पण तरी सुद्धा तुम्ही ती परत घेतली पाहिजे बरं का. दिगू अण्णांनी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या थाटात ठासून सांगितलं. कशी घेणार? कशी घेणार? सांगा ना, कशी घेणार? मला सांगा, तुमच्या साईजच्या टोपीसाठी तुम्ही किती दुकानं हिंडलात बरं? दुकानदारानं वेगळाच पॉइंट काढून उलट तपासणी चालू केली. किती दुकानं हिंडलो? दिगू अण्णांनी त्यालाच विचारलं. सांगा ना, सांगा, तुम्ही सांगा किती दुकानं हिंडलात ते. म्हणजे दुकानांचा आकडा नको, पण पुष्कळ दुकानं हिंडलात का नाही तुम्ही? अरे पण त्याचा टोपी परत घेण्याच्या बाबतीत संबंध काय मी म्हणतो? नाही कसा? संबंध नाही कसा? संबंध आहे. दुकानदार वकिली थाटात मुद्दे मांडायला लागला होता. मग आता सांगा काय आहे ते. दिगू अण्णा इरेला पेटले. सांगतो की, सांगतो. पुष्कळ दुकानं तुम्ही उलथी पालथी घातलीत, पण तुमच्या डोक्याच्या साईजची टोपी तुम्हाला काही मिळाली नाही. परत परत तेच काय सांगताय तुम्ही? ऐका साहेब, ऐका. आता बघा, तुम्हाला कुठेच टोपी मिळाली नाही याचा अर्थ काय? काय अर्थ? काय आहे? म्हणजे तुमचं डोकं कॉमन नाही आहे. 4 माणसांच्या आकारासारखं तुमचं डोकं नाहीच आहे. बरं मग? आता माझ्याकडे तुम्हाला एक टोपी मिळाली. मी ती मशीनमध्ये घालून मोठी केली. आता ही टोपी माझ्याकडे किती वर्ष पडून होती ठाऊक आहे? आता ते मला कसं काय ठाऊक? 4 वर्ष. 4 वर्ष. साहेब विचार करा. एक टोपी माझ्याकडे 4 वर्ष पडून होती. माझे 4.5 रुपये 4 वर्ष गुंतून पडलेले होते. आणि आता तर मी ती आणखीन मोठी करून टाकली. म्हणजे काय होईल? मला काय माहिती काय होईल? सांगतो. सबंध बॉम्बे तुमच्या डोक्याच्या साईजवाला माणूस नाही आहे साहेब. माझी टोपी या जन्मात खपणार नाही. अहो असं काय करताय? मी गेली 15 वर्ष टोप्यांचा बिझनेस करतोय ना. सगळ्या डोक्यांची मापं माहिती आहेत मला. पण पुढच्याच दुकानात माझ्या डोक्याच्या साईजची टोपी मिळाली. तिचं काय? आता ते मला काय माहिती? हे वाक्य म्हणण्याची पाळी आता दुकानदारावर आली होती. नाही, तुम्हाला टोपी परत घेतलीच पाहिजे. नाही घेणार नाही. दुकानदार नाटकात कामं वगैरे करत होता का काय कोणास ठाऊक, साईड बिझनेस म्हणून. तू घेणार नाहीस? दिगू अण्णांनी शब्द मागे पुढे केले तरी मतितार्थ मात्र तोच ठेवला होता. माझी टोपी विकलीच जाणार नाहीये मी परत घेतली तर. आणि मग त्यानंतर टोपीवाला दुकानदार आणि दिगू अण्णा यांची खडाजंगी माजली. अर्थातच माणसंही जमली. आजूबाजूला जाणारी माणसं अशा प्रसंगाची वाटच बघत असतात. प्रत्येक जण दिगू अण्णांच्या डोक्याकडे गंभीरपणे पाहायला लागला. दुकानदाराच्या एवढ्या डोक्याच्या साईजचा माणूस मला कधी भेटेल या प्रश्नाला मान हलवून नाही म्हणायला लागला. जनसमुदाय किंवा जनमत त्या क्षणी तरी दिगू अण्णांच्या विरुद्धच होतं. सगळ्यात मोठं डोकं असलेला माणूस असं म्हणून जो तो दिगू अण्णांकडे आश्चर्यानं बघायला लागला. 2 शाळकरी मुलींचा संवाद तेवढ्यात माझ्या कानावर पडला. अगं ऐक ना, मोठं डोकं असलेला माणूस बघायचंय का तुला? एकीने विचारलं. हो, पण काय ग? अशा डोक्यात मेंदू सुद्धा मोठा असतो का ग? दुसरीनं शरीरशास्त्रातली शंका काढली. मेंदू मोठा आहे का नाही ते नाही बाई मला माहिती, पण डोकं मात्र मोठं आहे एवढं खरं. शेवटी 1 रुपया दुकानदारानं कमी करायचा आणि टोपी परत घ्यायची आणि उरलेल्या 3.5 रुपयांच्या 2 छोट्या टोप्या दिगू अण्णांच्या मुलांसाठी घ्यायच्या असा तह झाला आणि युद्धविराम झाला. मुलांना टोप्या घेणारच होतो मी. मुंज करायची आहे ना त्यांची येत्या जूनमध्ये, तेव्हा उपयोगी पडतील या टोप्या. दिगू अण्णांनी विजयी मुद्रेनं उगीचच खुलासा केला. आणि अशा रीतीनं मशीनमध्ये घालून मोठी केलेली टोपी दिलीच का नाही परत असं पुटपुटत दिगू अण्णा चालायला लागले. 5 मिनिटात आम्ही त्या मोठ्या टोपीवाल्या दुकानात शिरलो. द्या ती मगाशची टोपी द्या. खिशातले पैसे काढत दिगू अण्णा म्हणले. अरे माफ करा, पण 15 मिनिटापूर्वी ती टोपी विकली गेली हो. माझ्या नकळत इथल्या आमच्या पोऱ्यानं एका गिऱ्हाईकाला देऊन टाकली ती.
वाकडा चेहरा करत तो दुकानदार सांगायला लागला, हां अहो पण तुम्हाला बाजूला काढून ठेवायला सांगितली होती ना बजावून. नाही हो बरोबर आहे तुमचं, पण त्या पोऱ्याला काही ठाऊक नव्हतं ना हो. त्याने काही चौकशी केलीच नाही आणि परस्पर विकूनही टाकली. शिवाय त्याचाही त्यात काही दोष नाही आहे. हं कसं काय? अहो काय आहे, अशा टोप्या पटकन विकून टाकायच्या ही माझी ऑर्डरच आहे त्यांना. कारण अशा साईजची माणसं हल्ली मिळेनाशी झाली आहेत ना हो. दिगवांना त्या दुकानदाराकडे बघत राहिले. पण तुम्ही काळजी करू नका, मी तुमचं माप घेतो, बनवून देतो तुम्हाला टोपी. उद्याच्या उद्या डिलिव्हरी मिळेल, चालेल का? दिगवांनांनी आगगाडीच्या इंजिनसारखा एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि कसेबसे म्हणाले, आता काय चालेल की. आणि ॲडव्हान्स ₹2 देऊन आम्ही तिथनं बाहेर पडलो. माझ्या बाबतीतनं हे नेहमी असंच होतं बाबा. बिनसल्या चेहऱ्यानं दिगवांना कडवट सुरात म्हणाले, माझ्या डोक्याचा आकार 4 चौघांसारखा असता तर त्या परमेश्वराचं काय बिघडलं असतं बाबा. पण नशिबात नाही, दुसरं काय नाही का. दुसऱ्या दिवशी टोपी घेऊन संध्याकाळच्या बसनं दिगवांना गोव्यासाठी रवाना झाले. त्यांना पोचवून घरी आल्यावर मी टोपीची हकीकत हरिकाकांना सांगितली. हरिकाका म्हणजे दिगवांनांचे समवयस्क. दिगवांनांच्या टोपीची ही हकीकत ऐकून हरिकाका जे हसत सुटले ते थांबायलाच तयार नाही. बऱ्याच वेळानंतर त्यांचं खिदखिदणं संपलं आणि ते म्हणाले, त्या दिगवांनाचं ना नेहमी बेनसतं बरं का. याच्या लग्नाच्या वेळेची मोठी गंमत तुला सांगतो, फार गंमत उडाली होती बाबा. अरे त्यावेळेची घरातली ज्येष्ठ मंडळी म्हणजे आई वडील मुलगी बघत आणि पसंत करून टाकत. दिगू अण्णांसाठी त्यांनी एक मुलगी पसंत करून टाकली बरं का. पण दिगू अण्णांनी त्यांना स्पष्ट सांगितलं, म्हटलं मी मुलगी बघितल्याशिवाय लग्नाला उभा राहणार नाही. आणि मग ती मुलगी दिगू अण्णाला दाखवण्यात आली. दिग्याने ती नापसंत करून टाकली. दुसरी एक मुलगी बघितली, ती पसंत केली. काय आईवडिलांनी त्याची पसंती ती आपली पसंती असं मानलं आणि मुलगी निश्चित करून टाकली. लग्न पार पडलं आणि पहिल्या रात्रीनंतर दिगू अण्णा त्या मुलीला जो काय वैतागलाय तुला सांगतो. का 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 काय झालं काय? म्हणजे त्यांनीच बघून तिला पसंत केली होती ना, नाही का? हो, त्यांनी तिला पाहिली होती. तिचं चालणं बसणं हसणं दिसणं सगळं सगळं दिग्याने पाहिलं होतं. पण तिच्याशी तो एका शब्दानं बोलला नव्हता. लग्न झाल्यानंतर तिचा आवाज ऐकला. अरे तो आवाज होता भक्कम पुरुषी घोगरा आवाज. आता जन्मभर तो आवाज ऐकायला लागणार म्हणून दिगू अण्णा त्या दिवशी जो वैतागला तो नंतर कधी ठीक झालाच नाही आमचा दिग्या. मी मनात म्हणालो, जाऊ दे. दिगू अण्णा जन्मापासूनच चेहऱ्यावर बिनसल्या भावाच्या चेहरा घेऊन आलेत. आता हे असंच होणार, याला इलाज काय मंडळी, नाही का? श्रोते हो, तुम्ही ऐकताय किंवा ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा एखाद्याची टोपी. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्यातर्फे विनंती करा. आणि मुख्य म्हणजे भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.